नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये। मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे आणि प्रोविजनल सीट मॅट्रिक्स आहे ती आज डिक्लेअर झालेली आहे। 16 तारखेला सकाळी 4 वाजेपर्यंत तुमची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट, प्रोविजनल सीट मॅट्रिक्स आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले झाली होती। मित्रांनो, आता यांचा रेफरन्स घेऊन आपण कशा प्रकारे कॉलेज लिस्ट बनवली पाहिजे जेणेकरून आपला जो नंबर आहे तो 100% लागेल आणि चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन भेटणार आहे। सोबतच तुमचे पर्सेंटेजनुसार तुमचे फायनल मेरिट नंबर, त्याच्यानंतर कट ऑफ लिस्ट, आपण सर्व प्रकारचे ॲनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत। त्या ॲनालिसिसच्या संदर्भात आपण जे आहे आपली एक कॉलेज लिस्ट कशा प्रकारे बनवली पाहिजे जेणेकरून आपल्याला कॅपराउंड फर्स्टमध्येच 100% कॉलेज जे आहे ते अलॉट होणार आहे, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहेत। सोबतच मित्रांनो, तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये जे आहेत सर्वात जास्त जागा ज्या आहेत तुमच्या कॅपराउंड 1 मध्ये असतात। आता तुमची प्रोविजनल सीट मॅट्रिक्स ओपन झालेली आहे, त्यामध्ये तुम्हाला किती सीट्स वॅकंट्स आहेत हे सर्व तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटणार आहे। तर प्रोविजनल सीट मॅट्रिक्सचा सुद्धा आपण यामध्ये ॲनालिसिस करणार आहोत आणि फायनल मेरिट नंबरनुसार तुम्ही कोणते कॉलेज कशा प्रकारे टाकले पाहिजे या संबंधित सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळणार आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे। 16/8 म्हणजे आज तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात डिप्लोमा कॅन्डिडेट जे आहे, सर्वात प्रथम डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट आपण डाउनलोड करू शकतो। आता मित्रांनो, या ठिकाणी आपण क्लिक केलं तर आपली फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती डाउनलोड होणार आहे। आता फायनल मेरिट लिस्ट कशा प्रकारे बघायला भेटते ते आपण बघूयात। आता मित्रांनो, फायनल मेरिट लिस्टमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुमची जे कॅटेगरी आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड केलेले आहे, ओरिजिनल सर्टिफिकेट म्हणतोय मित्रांनो मी, रिसिप्ट नाही, ओरिजिनल सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले आहे त्या विद्यार्थ्यांचा जो सिम्बॉल आहे हॅश किंवा डॉलर अशा प्रकारे जो सिम्बॉल असेल तो सर्व सिम्बॉल गायब झालेला असेल। आता काही विद्यार्थ्यांचे सिम्बॉल या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असतील, ओबीसी कॅटेगरी त्याच्यासमोर हॅश अशा प्रकारे बघायला भेटत आहे। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओबीसी कॅटेगरी त्याच्यासमोर हॅश जो बघायला भेटत असेल त्या विद्यार्थ्याची जी रिसिप्ट आहे ती रिसिप्ट त्याने आतासुद्धा अपलोड जशी राहू दिली असेल किंवा नवीन पद्धतीने सुद्धा त्याने रिसिप्ट जी आहे ती अपलोड केलेली आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या समोर हॅश अशा प्रकारे दिसत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी जे आहे लास्ट कॅपराउंडपर्यंत त्यांचे सर्टिफिकेट आणणे गरजेचे आहे। त्यासोबतच मित्रांनो, प्रोविजनल सीट मॅट्रिक्स जर का तुम्हाला डाउनलोड करायची असेल, कोणत्या कॉलेजला कोणते सीट्स वॅकंट आहेत, तर तुम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी क्लिक करून ॲडमिशन फॉर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रोविजनल सीट मॅट्रिक्स कॅपराउंड 1 अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्या ठिकाणी तुम्ही प्रोविजनल सीट मॅट्रिक्स जी आहे ती डाउनलोड करू शकतात। आता आपण बघूयात मित्रांनो, ॲनालिसिस करणार आहोत दोघांचे, प्रिव्हियस इयर कट ऑफ आणि प्रोविजनल सीट मॅट्रिक्सचे, आणि त्याच्यानुसार तुमच्या फायनल मेरिट नंबरनुसार कशा प्रकारे कॉलेज निवडावे या सर्व प्रकारचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात प्रोविजनल सीट मॅट्रिक्स ही आताची प्रोविजनल सीट मॅट्रिक्स तुमची आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात लॅटरल एंट्री सीट्स 10% कोटा तुमचा रिझर्व असतो। या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण तुम्हाला पहिल्यांदा सीट मॅट्रिक्स दाखवत आहेत। या ठिकाणी मित्रांनो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक किंवा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती अशा प्रकारे कॉलेजचे नाव आहे। हा कोर्स नेम आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, हा चॉईस कोड आहे। त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस ही कॉलेज आहे, वॅकंट सीट्स, त्यानंतर लॅटरल एंट्री या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 6 तुमच्या या ठिकाणी लॅटरल एंट्री आहेत, म्हणजे 6 सीट्स तुमच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती या ठिकाणी अवेलेबल आहेत। मित्रांनो, आता या 6 सीट्स प्लस तुम्हाला या ठिकाणी 2 सीट एक्स्ट्रा बघायला भेटत आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात नॉन मायनॉरिटी सीट्स 8 ज्या आहेत टोटल तुम्हाला बघायला भेटत असेल।
आता मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे सीट्स जे आहेत ते सीट्स मॅटर करतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ओपन, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात या ठिकाणी ओपन आहे आणि ओपनमध्ये जनरल आणि लेडीज अशा प्रकारे 2 सीट्स अवेलेबल आहेत। आता मित्रांनो या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये 2 सीट्स ज्या आहेत त्या जनरलच्या तुम्हाला बघायला भेटत आहेत। आता जनरलमध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं, तर जनरलमध्ये मित्रांनो मुलंसुद्धा अप्लाय करू शकतात आणि मुली दोघंही जनरलमध्ये अप्लाय करू शकतात। आणि मित्रांनो लेडीजमध्ये जे आहे फक्त मुली जे आहेत लेडीजमध्ये अप्लाय करू शकतात, फक्त मुली, या ठिकाणी मुलं अप्लाय करू शकत नाही। आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जेव्हा प्रोविजनल अलॉटमेंट लागते फर्स्ट कॅपराऊंडची, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची कॅटेगरी सोडून दुसरी कॅटेगरी जी आहे बघायला भेटू शकते। फॉर एक्झाम्पल तुमची जी कॅटेगरी असेल तर तुमची कॅटेगरी SC असेल आणि तुम्हाला जे सीट अलॉट होतं ते जनरल ओपनचे सीट अलॉट झालेलं असतं, तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्हाला जी आहे तुमची कॅटेगरीची फीस भरावी लागते। त्या ठिकाणी त्या कॉलेजला जनरल ओपनमध्ये वॅकंट सीट असेल त्यामुळे तुम्हाला ती सीट जी आहे ती मिळत असते। मला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फीसच्या बाबतीत या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, तुम्हाला तुमची कॅटेगरीनुसार फीस जी आहे ती पेड करावी लागते। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकतात या ठिकाणी ओपनसाठी जागा तुम्हाला बघायला भेटत असेल जनरल आणि लेडीजसाठी, त्यानंतर SC कॅटेगरीसाठी जागा बघायला भेटत असेल, STसाठी जागा बघायला भेटत असेल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी NTB NTC अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची जागा जी आहे ती बघायला भेटत नाही आहे, म्हणजे 0-0 जागा या ठिकाणी आहे। तर NTच्या मुलांनी या ठिकाणी कॉलेजमध्ये टाकून काही फायदा आहे का, तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात या ठिकाणी NTBला जागा नाही आहे, NTCला जागा नाही आहे, तर तुम्ही जी आहे ही ब्रांच सोडून किंवा हे कॉलेज सोडून अदर कॉलेजमध्ये जे आहे बघायला, हे बघा तुम्ही आता खाली बघू शकतात या ठिकाणी जास्त करून तुम्हाला जे आहेत 0-0 अमरावतीमध्ये जे आहेत कॉलेजमध्ये जागा बघायला भेटत असतील। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी या ठिकाणी तुम्ही बघू शकतात NTBसाठी एक सीट जी आहे ती वॅकंट आहे जनरलमध्ये। तर मित्रांनो जनरलमध्ये लेडीज आणि जेंट्स दोघं जे आहेत कॉम्प्यूट करू शकतात आणि लेडीजमध्ये फक्त लेडीज जे आहेत ते कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकतात। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमची जागा जी आहे तुमच्या कॅटेगरीला किती सीट्स वॅकंट आहेत, 0-0 असेल तर त्या ठिकाणी टाकून तुम्हाला जे आहे काही फायदा नाही होणार आहे। तर तुमची कॅटेगरीनुसार किती सीट्स त्या कॉलेजमध्ये वॅकंट आहे त्या पद्धतीने तुम्ही सीट्स बघायचे आहेत आणि त्यानुसार तुमची कॉलेज सिलेक्ट करायची आहे। आता मित्रांनो कॉलेज कशा प्रकारे सिलेक्ट करायची हे तुम्हाला समजलं असेल। आता कट ऑफनुसार आणि फायनल मेरिट लिस्टनुसार कॉलेज कशा प्रकारे सिलेक्ट करावी हे आपण बघूयात। आता मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर एका साईडला जी आहे फायनल मेरिट लिस्ट बघायला भेटत असेल आणि एका साईडला मित्रांनो तुम्हाला प्रिव्हियस इयर कट ऑफ लिस्ट जी आहे ती बघायला भेटत असेल। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात फायनल मेरिट नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असेल मित्रांनो, स्टेट लेवल फायनल मेरिट नंबर तुमचा जो आहे या ठिकाणी तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये बघायला भेटत असेल। आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मेरिट नंबरवरून कशा प्रकारे कॉलेज डिसाईड करायची हे बघून घ्या। आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो कट ऑफ आहे तो लास्ट इयरचा कट ऑफ गेलेला आहे। जनरल ओपनसाठी 393 जो तुमचा मेरिट नंबर आहे तो तुमच्या जनरल ओपनसाठी लास्ट इयरचा कट ऑफ जो आहे फर्स्ट कॅप राऊंडला लागलेला होता 393 नंबरचा मेरिट नंबर। आता मित्रांनो मेरिट नंबर जर तुमचा 393 आहे तर याच्या रिव्हर्स म्हणजे तुमचा जर 390 मेरिट नंबर असेल याच्या रिव्हर्स जे आहे ते तुम्ही जायचे आहे। मेरिट नंबर जर असेल, मेरिट नंबरनुसार तुम्हाला कॉलेज जर सिलेक्ट करायची असेल तर तुम्हाला खाली खाली येत जायचे आहे। फॉर एक्झाम्पल तुमच्या 393 मेरिट नंबर या ठिकाणी कट ऑफ आहे आणि तुम्हाला जर 390 नंबरचा मेरिट नंबर या ठिकाणी लागला असेल, आता आपण मेरिट लिस्टमध्ये डायरेक्टली जाऊयात। मेरिट लिस्टमध्ये मित्रांनो 390 नंबरचा जो मुलगा असेल, आता तुम्ही बघू शकतात या ठिकाणी 390 नंबरचा जो मुलगा आहे, 390 किंवा 391 नंबरचा जो मुलगा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मेरिट नंबरमध्ये या ठिकाणी 390 किंवा 391 नंबरचा जो मुलगा आहे हे दोघं नंबरचे जे मुलं आहेत हे जनरल ओपनमध्ये या ठिकाणी कट ऑफमध्ये बघू शकतात। आता 390 नंबरचा म्हणजे त्याच्यापेक्षा खाली आहे आणि तो मुलगाचा नंबर या ठिकाणी जनरल ओपनला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये जो आहे 101% लागू शकतो मित्रांनो।
कारण त्याचा जो मेरिट नंबर आहे तो मागच्या वर्षाच्या मेरिट नंबरपेक्षा कमी आहे, म्हणजे एक्झॅक्टली त्याला जे आहेत 93.32पेक्षा मार्क्स जे आहेत ते जास्त राहणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही फायनल मेरिट लिस्टमधून जे आहे फायनल मेरिट लिस्टमधून फायनल मेरिट नंबर जो आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमची कॉलेज सिलेक्ट करायची आहे. आता मित्रांनो, कट ऑफनुसार तुम्ही कॉलेज कशा प्रकारे सिलेक्ट करायची आहे. आता जनरल ओपनचे प्रिव्हियस इयरचा जो कट ऑफ आहे तो 93.32वर तुमच्या क्लोज झालेला आहे फर्स्ट कॅप राऊंड. आता 93.32% ज्या मुलाला असतील त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जे आहे पर्सेंटेज पाहिजे आहे. पर्सेंटेजच्या बाबतीत कसं राहील मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता 94.17% या विद्यार्थ्याला आहेत. 94.17% या विद्यार्थ्याला आहेत. आणि या विद्यार्थ्याने समजा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जर जनरल ओपनसाठी एखादी सीट किंवा कॅपराऊंडमध्ये फॉर्म भरलेला असेल तर त्या विद्यार्थ्याचा नंबर या ठिकाणी 100% लागेल, कारण त्या विद्यार्थ्याचा मार्क्स जे आहेत ते कट ऑफपेक्षा जास्त आहेत. आता जास्त ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांनी ही कॉलेज टाकू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे कट ऑफ मार्क्सवरून आणि फायनल मेरिट लिस्टवरून कशा प्रकारे आपण कॉलेज लिस्ट बनवावी याचा तुम्हाला अंदाजा आलेला असेल. मित्रांनो, फायनल मेरिट नंबरवरून कशा प्रकारे आपण कॉलेज सिलेक्ट करायची हे तुम्हाला समजलेलं असेल. आता मित्रांनो, यामध्ये जे विद्यार्थी फर्स्ट कॅप राऊंडला ट्राय करतील तर फर्स्ट नंबरचे कॉलेज असं टाकायचे की त्या ठिकाणी तुमचा नंबर जो आहे तो लागणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मित्रांनो, तुम्ही फर्स्ट नंबरला जे आहे कुठल्याही प्रकारचे गव्हर्नमेंट कॉलेज टाकू शकतात. गव्हर्नमेंट कॉलेजला सहसा विद्यार्थ्यांचा नंबर लागत नाही. ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी असतील, फर्स्ट नंबरची कॉलेज जर का तुम्हाला अलॉट झाली तर त्या कॉलेजला तुम्हाला 101% तुम्हाला ॲडमिशन घेणे कंपल्सरी राहणार आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन प्रोसेसमधून बाद होणार आहात. तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे आपण पर्सेंटेजनुसार कॉलेज लिस्ट तयार करायची आणि तुमच्या कट ऑफनुसार कॉलेज लिस्ट तयार करायची आहे. मित्रांनो, आणखीन एक लक्षात घ्या की फर्स्ट कॅप राऊंडला तुमचे जे सीट्स असतात ते 97% सीट्स ज्या आहेत त्या फुल होत असतात. तुमची सेकंड कॅप राऊंडची जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व जे सीट्स असतात ते 0-0-0-0 बघायला भेटतील. आता 0-0 सीट्समध्ये आपण कशा प्रकारे अप्लाय करायचं यावर सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहेत, जेव्हा तुमच्या सेकंड कॅप राऊंडची प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होईल तेव्हा. तर आता मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अशा प्रकारे तुमची लिस्ट जी आहे या 2 दिवसामध्ये तुम्ही तयार करायची आहे. आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे लाईव्ह भरायचा यावर आपला लाईव्ह A to Z व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. जे पॉईंट्स आपण सांगितलेले आहेत त्यानुसार तुम्ही लिस्ट बनवा या 2 दिवसामध्ये. त्यानंतर तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग लाईव्ह कशा प्रकारे करायची सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल, महत्त्वाची इन्फॉर्मेशन वाटली असेल तर व्हिडिओ एक लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.